गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। बघा, प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधायची आहेत आणि स्वतः लिहायची आहेत। त्यामुळे तुमचा अभ्यास होईल आणि सराव पण होईल। आणि आवश्यक वाटत असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट पण काढू शकतात। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ आहे 2 तास आणि गुण आहेत 40। प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरांसाठी अचूक पर्याय निवडा। प्रत्येकी 1 गुण आहे, एकूण 4 गुणांसाठी आहे। 1, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। बघा, प्रश्न पहिल्यातलाच ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। प्रत्येकी 1 गुण, 4 प्रश्न आहेत 4 मार्कांसाठी। प्रश्न दुसरा अ, खालील कृती पूर्ण करा। कोणतेही 2 सोडवायचे आहेत 4 मार्कांसाठी। तिसरा प्रश्न, त्या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत। ब, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 4 सोडवायचे आहे, 8 गुणांसाठी आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। 4 प्रश्नांसाठी 8 गुण। प्रश्न तिसरा अ, खालील कृती पूर्ण करा। कोणती? हे 1, 3 गुणांसाठी आहे। ब, पुढील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 2, 4 दिलेले आहेत, 4 पैकी 2 सोडवायचे आहेत। 6 गुणांसाठी आहे, प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी आहे। पण जवळजवळ तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोडल्यानंतर तुमचा अभ्यास अजून चांगल्या प्रकारे होईल। प्रश्न चौथा, पुढील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 2, 8 गुणांसाठी आहे, प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे।
3 दिलेले आहेत, 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रश्न 5वा. पुढील प्रश्न सोडवा. कोणतेही एक 3 गुणांसाठी आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत. 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. या ठिकाणी आपली गणिताची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. आता आपण सेमी इंग्रजीचा पेपर बघू. पहा, या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट 2चा पेपर आहे. हा पण एकूण 40 गुणांसाठी आहे. आपण अगोदर मराठी मीडियमचा पेपर अभ्यासून घेतो, जेणेकरून आपल्याला हा पेपर समजायला सोपा जाईल. सॉल्व द मल्टिप्लाय चॉईस क्वेश्चन 4 गुणांसाठी आहे. तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बी. क्वेश्चन 2 मधला आहे. कंप्लीट 2 ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ 3. बी क्वेश्चन पहा. 4 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 8 गुणांसाठी आहे. क्वेश्चन 3. कंप्लीट 1 ॲक्टिव्हिटी आउट ऑफ 2. 3 मार्क्स. बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 2. 6 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 4 8 मार्क्ससाठी आहे. एनी 2. 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन 5. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 1. 3 मार्कांसाठी आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत. 1 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. थँक यू.